तर गेटवे ऑफ इंडियाच्या प्रवाशांशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी जुई जाधव हिनं. पाहूयात. गेटवे ऑफ इंडियामध्ये जी बोट दुर्घटना घडली त्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर बोट सेवा अद्यापही सुरू आहे. प्रत्येक प्रवाशाला तिकीट दिलं जात आहे आणि प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट घालण्याच्या सूचना देखील इथे दिल्या जात आहेत. आपण पाहतोय की प्रवाशांची रांग लागलेली आहे. प्रवासी निघालेले आहेत आपल्या बोटने प्रवास करण्यासाठी. मात्र या प्रवाशांची सुरक्षा घेण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनाने पावलं महत्त्वाची उचलली जात आहेत. तिकीट प्रत्येकाला दिलं जाऊन लाईफ जॅकेट घालण्याचं आवाहन देखील प्रत्येक प्रवाशाला केलं जातं आणि प्रत्येक प्रवाशाला आवर्जून लाईफ जॅकेट दिले देखील जात आहेत घालण्यासाठी. निश्चितच ही एक महत्त्वाची बाब आहे, कारण का दक्षता घेतली जात आहे. लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रवासाला सुरुवात करताय तुम्ही, काळजी तर घेतली जाते तुम्ही म्हणताय, बट काही सुधारणा केली गेली पाहिजे. हो, काय सुधारणा केली पाहिजे? ॲक्च्युली लाईफ जॅकेट द्यायला पाहिजे, ॲक्च्युली कंटून द्यायला पाहिजे. हीच एक सुधारणा आहे का अपेक्षित? फक्त लाईफ जॅकेट, बाकी दुसरी कुठली? पण काही म्हणजे पॅसेंजर कमी भरले पाहिजे. प्रत्येकाची अशी सुविधा करायलाच पाहिजे, माणसांना कोणता त्रास होऊ नये. अगदीच. दादा तुमचं काय म्हणणं आहे? लाईव्ह जॅकेट्स पण द्यायला पाहिजे आणि त्यांची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यावरती पण प्रवासी राहू नये आणि महाराष्ट्र शासनाचं याच्यावरती नियंत्रण राहावं. काहीतरी कोण प्रवासी भरतात का जास्तीचे? युजली कधी कधी होतं ते 10-15 वगैरे भरतात, पण मॅक्झिमम असे नाही भरत. पण याच्यावरती महाराष्ट्र शासनाचं नियंत्रण पाहिजे. अगदीच. दादा तू काय सांगशील? नेमकं प्रवास करतोय, ट्रैवल कर रहे हो आप, क्या प्रिकॉशंस लेने चाहिए? मेन तो वही लाइफ जैकेट है, एटलीस्ट सबको प्रोवाइड तो करने ही चाहिए कंपलसरी. अभी पहने ना पहने दैट इज डिपेंड्स ऑन द पैसेंजर, बट एटलीस्ट प्रोवाइड तो करने चाहिए सबको. तुम्ही याने प्रवास करता का कायम? म्हणजे कधी? आम्ही पहिल्यांदा चाललोय आता. मनात काय आता चाललंय? काही नाही, भीती काही नाहीये. नक्कीच आपण बघतोय पहिले प्रवासी देखील आहेत जे पहिल्यांदा प्रवास करतायत आणि मनात भीती नाहीये, हेच त्यांचं म्हणणं आहे. मात्र वारंवार लोकांचं हेच म्हणणं आहे की लाईफ जॅकेट दिले गेले पाहिजे प्रत्येकाला घालण्यासाठी. आणि अजूनही काही नागरिक आहेत. सर काय सांगाल, तुम्ही कुठे प्रवास करताय नेमकं? आपला मांडवाला. काय काळजी घेतली पाहिजे प्रवाशांच्या दृष्टिकोनाने असं वाटतं, किंवा काय सुधारणा केली गेली पाहिजे? ते मला माहीत नाही आता काय सुधारणा करायला. आय डोंट हॅव एनी नॉलेज ऑफ दिस. अगदीच. काही प्रवासी जे आपण पाहताय की पहिल्यांदा प्रवास करतायत. काही जणांचं म्हणणं आहे की लाईफ जॅकेट्स दिले गेले पाहिजेत आणि सुधारणा म्हणजे की जिथे कमी क्षमता असते लोकांची तिथे कमीच नागरिक त्या संपूर्ण बोटमध्ये भरले गेले पाहिजेत आणि जर जास्तीचे लोक भरले तर अशा दुर्घटना घडतात. मात्र काळजी हीच घेतली गेली पाहिजे की लाईफ जॅकेट जे कंपल्शन आहे लोकांना घालण्यासाठी ते लाईफ जॅकेट घालायला दिलं गेलं पाहिजे. आणि कमी प्रवासी म्हणजे जितकी क्षमता आहे प्रवाशांची ती एका बोटच्या मागे तितकेच प्रवासी भरले गेले पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.